नमस्कार, मी नेहा. RRC नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला. अचानक कसा काय पुन्हा मारला रस्त्यावर सील कोट. कोट्यावधीच्या हॅम रस्त्याचे कसे वाजले 3-13. होळीच्या पूर्वसंध्येला अकोल्याचे तापमान 4.5 अंशांनी वाढले. मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात चटके बसणे झाले सुरू. महापालिकेच्या दुर्लक्षाने मरणाच्या दारात देखील यातनाच. हद्दवाडीच्या भागात स्मशानभूमीच्या रस्त्यांची अवस्था बिकट. घरोघरी कुळाचारानुसार होळीचे आयोजन. गावागावात घरोघरी आणि कॉलनीत पेटवली जाते होळी. शुक्रवारी मूर्ख संमेलनाचा हास्य विनोदाचे फवारे. RRC करणार मूर्ख संमेलन नेहमीप्रमाणेच लाईव्ह. आता सविस्तर बातम्या. टॅक्सपेअर अर्थात करदात्यांच्या पैशांना चुना लावण्याचा उद्योग जिल्ह्यात झाला आहे. पण करदात्यांच्या पैशांची चोरी होत असताना त्या पैशांचे उपयोगकर्ते, रक्षणकर्ते आणि सरकारी यंत्रणा मात्र हातावर हात ठेवून बसली होती. अकोला व वाशिम जिल्ह्यांना जोडणारा कापशी, बार्शीटाकडी, पिंजर, कारंजा या 48 किलोमीटर रस्त्याची अंदाजपत्रात निवेदित 70 कोटींचे काम होते. तांत्रिक मंजुरी 82 कोटी झाली, तर कामांची अंदाजपत्रकीय किंमत 110 कोटी झाली. कामाला प्रशासकीय मान्यता ही 145 कोटींची कशी काय मिळाली याची चौकशी करण्याची गरज आहे. पहिले या रस्त्यावरील खड्ड्यांना पॅचवर्क केले, आता सील कोट मारून पूर्ण रस्त्याच्या भ्रष्टाचार लावण्याचा उद्योग सुरू झाला आहे. बार्शीटाकडी ते कारंजा हायब्रिड ॲन्युइटी मोड अर्थात हॅमचा रस्ता होता. एकाच ठेकेदाराला काम देताना ते निविदेपेक्षा अतिरिक्त दराने काम देत थेट 145 कोटींचे कोणी केले आणि मलिदा कोणी खाल्ला असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. रस्त्याच्या कामासाठी स्पर्धात्मक बोली का लावण्यात आली नाही, या सर्व कामांची राज्याच्या बांधकाम विभागाच्या दक्षता व गुणवत्ता नियंत्रक पथकाने तपासणी करण्याची गरज आहे. इतकेच नाही तर या सर्व प्रकरणात सरकारमध्ये काम करणाऱ्या यंत्रणांनी संघटितपणे सरकारला व जनतेच्या पैशांना कसा चुना लावला, स्वामित्व धनाची चोरी झाल्याचा आरोप विद्यमान सरकारच्या लोकप्रतिनिधींचे पुराव्यांसहित केला असताना गुन्हे दाखल करण्याची गरज आता व्यक्त केली जात आहे. होळीच्या पूर्वसंध्येला आज अकोल्याचा पारा चांगलाच तापला होता. मार्च महिन्याच्या दुसऱ्याच आठवड्यात अकोल्याचे तापमान 40 पार गेल्याने अनेकांनी चिंता व्यक्त केली. विदर्भात सर्वाधिक तापमानाची नोंद झाली असून महाराष्ट्रात सर्वात हॉट शहर अकोलाच असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. अकोला शहरात उन्हाळा आतापासूनच जाणू लागला आहे. 2 दिवसांपूर्वी शहरात 39.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे आणि 12 मार्च या उन्हाळ्यातील सर्वाधिक हॉट ठरला. या भागात सूर्य आग ओकू लागला आहे. त्याची सुरुवात बुधवारपासून झाली आहे असे म्हणायला हरकत नाही. अकोला आणि परिसर तप्त उन्हासाठी आधीपासूनच ओळखला जातो. 48 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद यापूर्वी झाली आहे आणि आता तप्त उन्हाची जाणीव होऊ लागली आहे. 39.5 अंश तापमानात नंतर 41.3 अंश सेल्सिअस तापमान नोंद झाली आहे. बुधवारी तप्त उन्हाच्या झळा जाणवत होत्या. तसेच सायंकाळपर्यंत उष्म वारे परिसरात वाहत होते. उन्हापासून बचावासाठी उपाययोजने आवश्यक आहे. घराबाहेर पडताना डोक्याला पांढरा दुपट्टा बांधणे, न्याहारी किंवा भोजन करून घराबाहेर पडणे, पुरेसे पाणी पिणे, मुख्य म्हणजे तप्त उन्हाची वेळ सांभाळून कामे मार्गी लावणे आवश्यक आहे. याकडे नागरिकांचे लक्ष वेधले जात आहे. हद्द झाल्यानंतर महापालिकेच्या हद्दीत आलेल्या परिसराचा विकास होण्याऐवजी शहर भकास होत आहे. खडकी परिसरातील स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्या नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. शहरालगतच्या खडकी परिसरातील स्मशानभूमीची अवस्था बिकट झाली आहे. प्रशासनाने गेल्या अनेक वर्षापासून स्मशानभूमीकडे जाणाऱ्या सार्वजनिक रस्त्यावर केवळ खडीकरण केले आहे. मात्र संबंधित कंत्राटदाराने अद्याप डांबरीकरण केलेले नाही. त्यामुळे अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्या नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. तर दुसरीकडे स्मशानभूमीच्या रस्त्यावर पथदिवे नसल्याने नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागत आहे. स्मशानभूमीत परिसरात पथदिवे बसवण्याची नागरिकांनी अकोला महानगरपालिकेच्या विद्युत विभागाकडे अनेक वेळा निवेदन दिले आहे. मात्र महानगरपालिका प्रशासन या मागणीकडे दुर्लक्ष करत आहेत. स्मशानभूमीच्या आजूबाजूच्या रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. नागरिकांची गैरसोय लक्षात घेऊन महापालिका प्रशासनाने स्मशानभूमीच्या रस्त्याचे डांबरीकरण करून रस्त्यावर पथदिव्यांची व्यवस्था करावी अशी मागणी खडकी येथील नागरिक करत आहेत.
खडकी येथील स्मशानभूमीमध्ये रात्रीच्या वेळेला पथदिवे बंद असतात। अंत्यविधीच्या कार्यक्रमासाठी जेव्हा खडकी परिसरातील नागरिक अंत्यविधी कार्यक्रमासाठी येतात तेव्हा या स्मशानभूमीमधील सर्व पथदिवे बंद असतात आणि सार्वजनिक जो रोड आहे स्मशानभूमीचा इथे कोणत्याही प्रकारचे डांबरीकरण प्रशासनाने केले नसून या ठिकाणी लवकरात लवकर डांबरीकरण प्रशासनाने करावे। गुरुवारी होळीनंतर शुक्रवारी मोठ्या प्रमाणात रंगांचा सण साजरा केला जाणार आहे। होळीनिमित्त वृक्षतोड न करण्याचा सल्ला पर्यावरण प्रेमींनी दिला आहे। होळीनिमित्त गावागावात कॉलनी आणि घरोघरी कुळाचारानुसार व प्रथेप्रमाणे होळी पेटवण्यात येणार आहे। बाजारात होळीसाठी आवश्यक असलेली सर्व दुकाने साहित्यांनी सजली आहेत। साखरेपासून बनवलेल्या गाठ्यांची दुकाने, विविध रंगांची विक्री करणारी दुकाने, आकर्षक आणि आधुनिक पिचकाऱ्या, विविध मुखवटे, रंगबिरंगी केसांचे विग, रंग खेळण्यासाठी टी-शर्ट्स इत्यादी दुकाने बाजारात सजली आहेत। ती खरेदी करण्यासाठी बाजारात नागरिकांची मोठी गर्दी दिसून येत आहे। पण घरासमोर सामूहिकपणे गावात कॉलनीत होळी पेटवल्या जाते। गेल्या अनेक वर्षात होळीनिमित्त होणारी वृक्षतोड पूर्णतः थांबली असून हा चांगला संदेश या निमित्त जनतेकडून निर्माण झाला आहे। गवऱ्यांची होळी पेटवण्याकडे अनेकांचा कल असून अग्नीला गाठीसह पुरणाच्या नैवेद्याची आहुती देण्याची प्रथा ही परंपरा कायम आहे। सध्या बाजारात खुल्या पद्धतीने गहू विकत घेतला तर 40 रुपये किलोप्रमाणे पैसे मोजावे लागतात, पण तेच शेतकऱ्यांना मात्र त्यांनी उत्पादित केलेल्या गव्हांसाठी 25 ते 30 रुपये किलोने पैसे मिळत आहे। यात ग्राहकांची लूट होते की शेतकऱ्यांची लूट असा प्रश्न आता विचारला जात आहे। जिल्ह्यात सध्या रब्बी हंगामातील गहू कापणीला वेग आला आहे। गेल्या आठवड्यापासून बाजारात नवीन गहू येत आहे। गव्हाचा सरासरी भाव 2600 ते 2900 रुपये प्रति क्विंटल मिळत आहे। पण हा दर तोकडा आहे। एकीकडे बाजारात 40 रुपये प्रति किलो पेक्षा अधिक पैसे ग्राहकांना मोजावे लागत आहे, तर दुसरीकडे शेतकऱ्यांच्या हातात मात्र 10 ते 15 रुपये किमतीने गव्हाचे पैसे मिळत आहे। कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नवीन गव्हाची आवक हळूहळू वाढत आहे। जेव्हा बाजारात नवीन गहू येतो तेव्हा सरकारी कर्मचारी असो वा सामान्य नागरिक 4 ते 6 महिने पुरेल एवढा गहू खरेदी करतात। गेल्या वर्षी गहू महाग झाल्यामुळे यावर्षी शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात गहू पिकाला प्राधान्य दिले आहे। यावर्षी गव्हासाठी वातावरण अनुकूल असल्याने गव्हाचे पीक चांगले बहरले, त्यामुळे यावर्षी गव्हाचे पीक चांगले होण्याची शेतकऱ्यांना अपेक्षा आहे। स्थानिक गव्हाबरोबरच अकोला बाजार समितीमध्ये लोकवण, सरबती गव्हाला चांगलाच भाव मिळत आहे। लोकवण गव्हाचा भाव 2600 ते 3000 रुपयापर्यंत आहे। याशिवाय स्थानिक गव्हालाही चांगली मागणी आहे। इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर। वो शक्ति है, 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 विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत। राणी सती धाममध्ये होळीनिमित्त डफचंक आणि होलिकोत्सवाचे आयोजन करण्यात आले। श्री राजराजेश्वर महाराजांच्या अकोला नगरीत होळीची तयारी सुरू झाली आहे। शहरातील राणी सती धाममध्ये होळीनिमित्त 11 मार्च रोजी सायंकाळी पारंपरिक डफचंक आणि होलिकोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। या डफचंक कार्यक्रमात राजस्थानच्या पारंपरिक लोककलाकारांनी डफचंक वाजवण्याची लोककला सादर केली। गुरुवारी 13 मार्च रोजी रात्री 8 वाजता होलिका दहन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। यासाठी राणी सतीधाम परिसरात भक्त प्रल्हाद आणि होलिका मातेची झाकी सजवण्यात आली आहे। राजस्थानी लोकसंस्कृतीच्या या अनोख्या उत्सवात सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन राणी सतीधामच्या वतीने करण्यात येत आहे। होळी हा रंगाचा सण असला तरी कृत्रिम रंगामुळे त्वचेला अनेक प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात। या रंगांमध्ये अनेक रासायनिक घटक असतात जे त्वचेसाठी हानिकारक असतात। रंगपंचमी धुलीवंदनाच्या उत्सवावर कृत्रिम केमिकल युक्त रंग भंग टाकू शकतात। कृत्रिम रंगामुळे त्वचेवर लाल पुरळ, खाज आणि जळजळ होऊ शकते।
रंगातील रसायनामुळे त्वचेतील नैसर्गिक तेल कमी होते, ज्यामुळे त्वचा कोरडी पडते. रंगाचे कण डोळ्यात गेल्यास डोळ्यांना जळजळ आणि पाणी येणे यासारखे त्रास होऊ शकतात. शक्यतो नैसर्गिक रंगाचा वापर करा, जे त्वचेसाठी सुरक्षित असतात. होळी खेळण्यापूर्वी त्वचेला आणि केसांना तेल लावा, ज्यामुळे रंग सहज निघून जातील. सूर्यप्रकाशापासून त्वचेचे संरक्षण करण्यासाठी सनस्क्रीन लावा. रंग खेळताना शक्यतो पूर्ण कपडे घाला, ज्यामुळे त्वचेचा थेट रंगाशी संपर्क येणार नाही. रंग काढण्यासाठी सौम्य साबण किंवा कोमट पाण्याचा वापर करा. जास्त घासणे टाळा. रंग काढल्यानंतर त्वचेला मॉइश्चरायझर लावा, ज्यामुळे त्वचा कोरडी होणार नाही, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. होळी आणि धुळीवंदनसाठी अकोला बाजारपेठ अगदी सज्ज झालेली आहे. नवीन नवीन मुखवटे तुम्ही पाहताय, नवीन नवीन मुखवटे तुम्ही बघताय, पिचकाऱ्या, छोट्या मुलांसाठी रंगबेरंगी सगळेच जेही फॅन्सी आयटम असतील हे सगळे होळी निमित्त अकोला बाजारपेठ सज्ज झालेली आहे. आणि माझ्या समोर तुम्ही हे कलर बघताय, गुलाबी, पिवळा, केशरी आणि जांभळा हे कलर सुद्धा आहे. पण मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का, या कलरचे दुष्परिणाम पण खूप असू शकतात. आणि आता तुम्हाला डायरेक्टली आम्ही दाखवणार आहे. डर्मॅटोलॉजिस्ट सोबत आम्ही तुमची चर्चा करून देणार आहोत आणि त्यांच्याकडनं आपण एक ऐकणार आहोत की हाच कलर, हा जो होळीचा कलर आहे, हा माझ्या हाताला मी घेतलेला आहे. हा कलर जर डोळ्यांमध्ये गेला, जर घशामध्ये, गळ्यामध्ये गेला, कानामध्ये गेला तर याचे दुष्परिणाम पण तेवढेच वाईट आहेत. तर आता याच्यानंतरची आपली मुलाखत असेल डर्मॅटोलॉजिस्ट सोबत. नमस्कार. होळी आणि रंगपंचमी हा महोत्सव लवकरच जवळ आलेला आहे आणि त्याच्या अकॉर्डिंग आपण आलेलो आहोत स्पेशल इंटरव्ह्यू घेण्यासाठी. डॉक्टर किरण लड्डा जे ENT स्पेशलिस्ट आहेत आणि डॉक्टर सोनल मोदी ह्या पण ENT स्पेशलिस्ट आहेत. आणि आजची स्पेशल मुलाखत आमच्या सगळ्या दर्शकांसाठी. होळी तर मात्र तुम्ही खेळा, रंगपंचमी हा सण सुद्धा तुम्ही खूप छान प्रकारे मनवा, पण त्याच्यासोबतच स्वतःची काळजी घेणं तेवढीच महत्वाची आहे. आपल्यासोबत जुडलेले आहेत किरण लड्डा सर आणि सोनल मोदी मॅम. तर नमस्कार सर, RRC मध्ये आपलं स्वागत आहे. मॅडम, आपलं पण RRC मध्ये स्वागत आहे. सर, माझा पहिला प्रश्न आहे की रंगपंचमी हा महोत्सव तर अख्खा महाराष्ट्र साजरा करतोय, पण त्याच्यासोबत आपल्याला स्वतःची काळजी घेणं तेवढीच महत्वाची आहे. तर आजच्या तरुण पिढीला आणि आपल्या जेही होळी रंगपंचमी महोत्सव पूर्ण जगभरात साजरा होतो, त्यांना तुम्ही नाक, कान, घशाबद्दल काय प्रिकॉशन घेणार यासाठी बोलणार? पहिले तर एक तर कलर रंग सर्व खेळतात होळी निमित्ताने, पण ते रंग केमिकल युक्त नको. नंबर 2, फुगे भरून रंग खेळतात आणि ते एकमेकावर फेकतात. बरेचदा डोळ्याला किंवा कानाला त्याची इजा होण्याची शक्यता राहते. थोडंफार रंग आणि ते बरेच लोक चेहऱ्यालाही लावतात, तोंडातही घालतात, तर ते चुकीचं आहे. आणि आता आपण वळणार आहोत मोदी मॅमकडे. मॅडम, आपल्या सगळ्या जनतेला तुम्ही नाक, कान, घशांबद्दल याच्याबद्दल तर तुम्ही खूपच उत्कृष्टरित्या तुमची सेवा पार पाडताहेत, पण होळीच्या पर्वावरती एक विशेष सूचना तुम्ही काय देऊ इच्छिता? बेसिकली होळी हे सगळ्यांनीच खेळायला पाहिजे आणि फर्स्ट अँड फॉरमोस्ट जर पॉसिबल असेल तर फुलांची होळी खेळायला पाहिजे. जर तुम्हाला रंगांची होळी खेळायची असेल तर ड्राय रंग घ्यायला पाहिजे. त्याला जेव्हा आपण पाण्यात मिक्स करतो, जोरजोराने चेहऱ्यावर, डोळ्यांवर, कानाला लावतो, त्याच्यात स्किन प्रॉब्लेमच होत नाही, पण बाकीचे ॲलर्जिक रिॲक्शन्स होऊ शकतात. हर्बल रंग असलं तर बेटर राहील रादर दॅन केमिकल रंग. आणि जमे तोपर्यंत जसं सरांनी सांगितलंय, जे पाण्याचे फुगे घेतो आपण, त्याच्यात पाण्याचा रंग भरतो, कानावर मारतो. किती पेशंट आम्हाला होळीच्या नंतर येतात ज्यांच्या कानाच्या पडद्याला छिद्र होतो, बिकॉज ऑफ द प्रेशर. जे बलून फेकतात त्याच्या प्रेशरने कानाचे पडदे अक्षरशः फाटतात. कधी खेळताना धक्काबुक्की होते, नाकाला फ्रॅक्चर होतो, गळ्यात ते रंग गेल्यामुळे गळ्याचं इन्फेक्शन, ॲलर्जिक रिॲक्शन होते. होळी खेळायला हरकत नाही आहे, पण जे काही तुम्हाला खेळायचं आहे ते एक प्रॉपर वेमध्ये, अननेसेसरी एकमेकांवर घासघूस रंग लावणं, फुगं फेकणं हे अवॉइड करायला पाहिजे. बाकी ड्राय जर तुम्ही खेळली होळी तर खूपच चांगलं आहे. पाण्यानेही खेळायचं असेल तर प्रॉपरली खूप जास्त रंग लावायचं नाहीये, खूप कानात नाकात टाकायचं नाहीये. नक्कीच, एकदम बेसिक माहिती जी आहे ही आज आपल्याला मिळालेली आहे. म्हणजे तुम्ही जे काय होळी खेळता ते फ्रेंडली पद्धतीने खेळायला पाहिजे. आणि आपण पिचकारी जी मारतो ती चेहऱ्यावर, कानावर, नाकावर, डोळ्यावर नाही मारायला पाहिजे. शरीरावर मारलं तर काय होतं. नक्कीच, अगदी रंगपंचमीची बेसिक माहिती आमच्या सगळ्या दर्शकांकडे आलेली आहे. आणि विशेष म्हणजे आज खूप महत्वाची सूचना तुम्हाला मिळालेली आहे की होळी मात्र तुम्ही खेळा, पण स्वतःची तेवढीच काळजी सुद्धा करा. मी नेहा पाटील, कॅमेरा पर्सन पवन इंगडे सोबत, RRC न्यूज, अकोला.
इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर। वो शक्ति है, 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 विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत। विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे चाललेले पतन पाहता काँग्रेसचे काही नेते पक्ष बदलण्याची शक्यता आहे। खामगाव येथील काँग्रेसचे माजी आमदार दिलीप कुमार सानंदा सह काही वरिष्ठ नेते अन्य पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे। काँग्रेस प्रदेश अध्यक्षपदी बदल झाल्यानंतर काँग्रेस अंतर्गत मोठ्या घडामोडी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। काँग्रेस प्रदेश अध्यक्ष पदावर हर्षवर्धन सपकाळ यांची नियुक्ती झाल्यावर काही काँग्रेस नेते भाजपा, राष्ट्रवादी, अजितदादा तथा शिवसेना शिंदे गटात प्रवेश करताना दिसत आहेत। 15 वर्षे आमदार राहिलेले दिलीप कुमार सानंदा लागोपाठ दुसऱ्यांदा पराभूत झाले। काँग्रेसमध्ये आणखी किती संघर्ष करायचा असा विचार करून दिलीप कुमार सानंदा सह काँग्रेसचे काही मोठे नेते भाजपा किंवा राष्ट्रवादीत प्रवेश करणार अशी चर्चा सुरू होती। दरम्यान आज मंगळवारी मुंबईत दिलीप कुमार सानंदा यांनी शिवसेना नेता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली। बुलढाणा येथील शिवसेना आमदार संजय गायकवाड देखील उपस्थित होते। पुण्याचे रवींद्र धंगेकर यांच्याप्रमाणे माजी आमदार दिलीप कुमार सानंदा शिवसेनेत प्रवेश करतील काय अशी चर्चा बुलढाणा जिल्ह्यात सुरू आहे। तुमच्या जीवनात तणाव असेल आणि तुम्ही खूप दिवस झाले तुम्ही दिलखुलास हसलाच नसाल तर शुक्रवारी वेळ काढा आणि मूर्ख संमेलनात भाग घ्या। म्हणजे श्रोते म्हणून भाग घ्या। स्वराज्य भवनात तुमच्या हसण्याची व्यवस्था केली आहे, ती पण मोफत। आरआरसी हे मूर्ख संमेलन लाईव्ह दाखवणार आहे। शुक्रवारी 14 फेब्रुवारी रोजी रंगपंचमी निमित्त स्वराज्य भवन आवार अकोला येथे संध्याकाळी 6 वाजता मूर्ख संमेलनाचे 53वे आयोजन करण्यात आले आहे। मूर्ख संमेलनापूर्वी मूर्खाधिराजांची भव्य मिरवणूक काढल्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात होईल। या मूर्ख संमेलनाची सुरुवात 52 वर्षापूर्वी संयोजक रामकिशोर श्रीवास, प्रभुदयाल शर्मा, लक्ष्मणीय सिंग जाजोरिया आणि इतर कार्यकर्त्यांच्या अथक प्रयत्नांनी झाली आहे। धुलीवंदनाच्या दिवशी अकोलेकरांच्या मनोरंजनासाठी आणि समाज प्रबोधनासाठी या मूर्ख संमेलनाचे आयोजन केले जाते। या मूर्ख संमेलनाचा लाभ मोठ्या संख्येने नागरिकांनी घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे। या मूर्ख संमेलनात कविता, मिमिक्री, विडंबन, जोक्स, गीत, नाटकांचे सादरीकरण होणार आहे। यात श्रोते म्हणून तुम्ही सहभागी होऊ शकता। शुक्रवारी सायंकाळी स्वराज्य भवनाच्या प्रांगणात हा कार्यक्रम होणार आहे। पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर। हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम। सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट। LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला। अचानक कसा काय पुन्हा मारला रस्त्यावर सील कोट। कोट्यावधीच्या हॅम रस्त्याचे कसे वाजले 313। होळीच्या पूर्वसंध्येला अकोल्याचे तापमान 4.5 अंशांनी वाढले। मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात चटके बसणे झाले सुरू। महापालिकेच्या दुर्लक्षाने मरणाच्या दारात देखील यातनाच। हद्दवाडीच्या भागात स्मशानभूमीच्या रस्त्यांची अवस्था बिकट। घरोघरी कुळाचारानुसार होळीचे आयोजन। गावागावात घरोघरी आणि कॉलनीत पेटवली जाते होळी। शुक्रवारी मूर्ख संमेलनाचा हास्य विनोदाचे फवारे। आरआरसी करणार मूर्ख संमेलन नेहमीप्रमाणेच लाईव्ह। बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा आरआरसी न्यूज। 2.25 लाख दर्शकांनी आरआरसी डिजिटल अकोला हे YouTube चॅनल सबस्क्राईब केले आहे, तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत आरआरसीच्या बातम्या निरंतर पहा। पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात। तोवर नमस्कार।